मित्रांनो, आजची आपली जी कथा आहे ती समजण्यासाठी आपल्याला अमेरिकेतील फ्लोरिडा शहरातील की वेस्ट या ठिकाणी जावे लागेल. इसवी सन 1904 साली की वेस्ट या ठिकाणी एक फॅमिली राहत होती. त्या फॅमिलीचे नाव ऑटो फॅमिली होते. या फॅमिलीमध्ये थॉमस ऑटो आणि मिनी ऑटो हे नवरा बायको राहत होते. या दोघांना 2 मुले होती. मोठी मुलगी मिसबा आणि लहान मुलगा रॉबर्ट. आणि त्यांच्या सोबतच एक मोलकरीण आणि तिची लहान मुलगी सुद्धा राहत होती. त्या मोलकरणीचे नाव एमिलीन आणि तिच्या मुलीचे नाव कॅरोलिन असे होते. ऑटो फॅमिली ही की वेस्ट शहरातील एक श्रीमंत आणि नामांकित अशी फॅमिली होती. थॉमस ऑटो हे व्यवसायाने एक डॉक्टर होते, पण ते मूळचे जर्मनीचे होते आणि त्यांचे खूप सारे नातेवाईक आणि मित्रमंडळी आजही जर्मनीतच राहत होते. त्यामुळे ऑटो फॅमिली नेहमीच जर्मनीला जात येत असत. इसवी सन 1904 साली थॉमस ऑटो आणि मिनी ऑटो हे आपल्या काही नातेवाईकांना भेटण्यासाठी जर्मनीला गेले होते. जर्मनीमध्ये फिरत असताना थॉमस आणि मिनी एका टॉय शॉप समोर येऊन थांबतात. त्या शॉपच्या डिस्प्लेमध्ये एक बाहुली ठेवलेली होती. ती बाहुली या दोघांना खूपच आवडते. ती बाहुली आपल्या लहान मुलाच्या म्हणजे रॉबर्टच्या वाढदिवसा दिवशी त्याला भेट देण्याचे हे दोघेजण ठरवतात, जो काही दिवसांनीच येणार होता. पण त्या दुकानात गेल्यावरती त्यांना समजते की ती बाहुली विकण्यासाठी नव्हती, तर ती फक्त एक डिस्प्लेसाठीच होती. आणि ती बाहुली इतर बाहुलींपेक्षा खूपच वेगळी होती. तिची उंची 3 फूट 3 इंच होती, जी त्या काळी असणाऱ्या बाहुलींपेक्षा साधारणतः 1 फूट मोठी होती. आणि याच कारणामुळे ती बाहुली या नवरा बायकोला खूपच आवडली होती. थॉमसने त्या दुकानदाराला खूप विनंती केली आणि थोडे पैसे जास्त देऊन ती बाहुली विकत घेतली. आणि काही दिवस जर्मनीत राहून ते अमेरिकेत पुन्हा आले. आता काही दिवसांनी रॉबर्टचा वाढदिवस येतो. थॉमसने आपल्या मुलाचा वाढदिवस खूपच थाटामाटात साजरा केला आणि जर्मनीहून आणलेली ती बाहुली रॉबर्टला बर्थडे गिफ्ट म्हणून दिली. त्या दिवशी रॉबर्टला खूप सारे गिफ्ट आले होते, पण जसे रॉबर्टने ती बाहुली पाहिली, तो त्या बाहुलीच्या डोळ्यात हरवून गेला. त्याने त्याला मिळालेले सर्व गिफ्ट बाजूला ठेवले आणि पळत आपल्या खोलीत गेला आणि बाहुलीला घेऊन पळत आपल्या खोलीत गेला आणि त्या बाहुली सोबतच खेळू लागला. आपल्या मुलाला आपण दिलेले हे गिफ्ट खूपच आवडले आहे हे पाहून थॉमसला खूपच आनंद झाला. पण थॉमसला हे माहीत नव्हते की त्याने दिलेले हे गिफ्ट येणाऱ्या 100 वर्षांमध्ये लोकांसाठी एक शाप ठरणार होते. आता रॉबर्ट दिवसभर त्या बाहुली सोबतच खेळत असे. रॉबर्ट त्याच्या खोलीतून बाहेर सुद्धा येत नसत. खाणे-पिणे तर त्याने जणू काही सोडूनच दिले होते. तो आपला सगळा वेळ त्या बाहुली सोबतच घालवत असत. तो बाहुली सोबतच जेवत असत, तिच्या सोबतच झोपत असत. म्हणजे तो 1 मिनिट सुद्धा त्या बाहुलीपासून लांब राहत नसे. एवढेच नाही तर रॉबर्टने त्या बाहुलीला आपले नाव सुद्धा दिले होते. म्हणजे आता त्याने त्या बाहुलीचे नाव रॉबर्ट ठेवले होते आणि स्वतःचे नाव युजीन असे ठेवले होते, जे की त्याला घरामध्ये लाडाने बोलवत असत. जर त्याला कोणी रॉबर्ट म्हणून हाक मारली तर तो रागाने त्यांना सांगत असे की माझे नाव युजीन आहे.
आणि माझ्या बाहुलीचे नाव रॉबर्ट आहे. हळूहळू घरातील सर्व लोक रॉबर्टला युजिन म्हणून आणि त्या बाहुलीला रॉबर्ट म्हणून हाक मारू लागले. युजिन इतक्यावरतीच थांबला नाही, तर त्याने आपल्या सगळ्यात आवडती नाविकाची पोशाख सुद्धा रॉबर्टला घातली होती, जी आजही 120 वर्षांनंतर रॉबर्ट बाहुलीच्या अंगावरती आहे. हळूहळू युजिन आणि रॉबर्टची मैत्री इतकी घट्ट झाली की जसे कोणत्या दोन जिवंत माणसांची मैत्री असते, अगदी तशी. खरं तर ही या दोघांची मैत्री युजिनच्या आईवडिलांनाही सतावत होती, पण युजिन अजून लहान आहे हे समजून ते दोघे याकडे जास्त लक्ष देत नव्हते, आणि हीच गोष्ट त्यांना येणाऱ्या काळात खूपच महागात पडणार होती. आता एके रात्री युजिनची आई पाणी पिण्यासाठी उठली असताना तिला कुणाच्या तरी बोलण्याचा आणि हसण्याचा आवाज येऊ लागला. हा आवाज कुठून येत आहे हे पाहण्यासाठी ती त्या आवाजाच्या दिशेने जाऊ लागली. तेव्हा तिच्या लक्षात आले की हा आवाज युजिनच्या खोलीतून येत आहे. त्यातील एक आवाज हा युजिनचाच होता, पण दुसरा आवाज कोणाचा आहे हे तिला काही समजत नव्हते, कारण तो आवाज त्यांच्या घरातील कोणत्याच व्यक्तीचा नव्हता. तो आवाज खूपच भारदस्त आणि मोठ्या माणसाचा असल्यासारखा होता, आणि हा आवाज कोणाचा आहे हे पाहण्यासाठी युजिनची आई मिनी दरवाजा उघडून युजिनच्या खोलीमध्ये जाते, पण तिथे युजिनशिवाय कोणीच नव्हते. आणि जेव्हा मिनीने युजिनला याबद्दल विचारले की तू आता कोणाशी बोलत होतास, तेव्हा युजिन रॉबर्टकडे बोट दाखवत म्हणाला की तो रॉबर्टशी बोलत होता. मिनीला युजिनच्या बोलण्यावरती अजिबात विश्वास नव्हता, म्हणून मिनीने पूर्ण घरामध्ये शोधाशोध केली, पण खरंच तिथे युजिन आणि रॉबर्ट शिवाय कोणीच नव्हते. आणि आता पहिल्यांदा युजिनच्या आईला म्हणजेच मिनीला रॉबर्टची भीती वाटू लागली होती. असे करत करत आणखीन काही दिवस निघून जातात, आणि आता इसवी सन 1906 आले होते. आणि आता घरात खूपच विचित्र घटना वाढू लागल्या होत्या. घरात ठेवलेल्या वस्तू त्यांच्या जागेवर न सापडता त्या दुसरेच कोठेतरी सापडत असत. कधी कधी घरातील वस्तूची तोडफोड झालेली असायची. युजिनच्या आईला वाटत असत की हे सगळे युजिनच करत आहे, पण जेव्हा युजिनला याबद्दल विचारले की हे सर्व कोणी केले आहे, तेव्हा युजिन सांगत असे की हे सगळे रॉबर्टने केले आहे. आता हळूहळू युजिनच्या आईला म्हणजेच मिनीला युजिनच्या बोलण्यावरती विश्वास बसू लागला होता, आणि रॉबर्टची तिला आता भीती वाटू लागली होती. म्हणून युजिनच्या आईने रॉबर्टला उचलून घरातील अडगळीच्या खोलीत एका लोखंडी पेटीत बंद करून ठेवले. पण युजिनची आई एकटीच नव्हती जिला रॉबर्टची भीती वाटत होती. घरातील इतर लोकही आता रॉबर्टला घाबरू लागले होते, आणि जॉर्ज सुद्धा त्यातील एक होता. जॉर्ज हा ऑटो फॅमिलीचा एक नौकर होता. एके रात्री सगळ्यांचे जेवण झाल्यावरती जॉर्ज एकटाच भांडे घासत होता. त्यावेळी एक खूप जोराचा आवाज झाला. हा आवाज दरवाजा उघडण्याचा आवाज होता, आणि त्यानंतर त्याला पायऱ्यांवरती कोणाच्या तरी चालण्याचा आवाज आला. त्यामुळे जॉर्ज त्या आवाजाच्या दिशेने जाऊन पाहतो, आणि समोर पाहतो तर काय,
अडगळीच्या खोलीचा दरवाजा उघडाच होता आणि जेव्हा तो पायऱ्यांच्या दिशेने पाहतो तर त्याला त्याच्या डोळ्यांवरती विश्वास बसत नव्हता. त्याचे पाय थरथर कापू लागले, कारण पायऱ्यांवरून रॉबर्ट म्हणजे ती बाहुली चालत होती आणि ती बाहुली जॉर्जकडेच पाहत होती. जॉर्ज त्याच दिवशी, त्याच क्षणाला ते घर सोडून कायमचा निघून गेला. हळूहळू वेळ पुढे सरकू लागली आणि त्या घरात घडणाऱ्या घटना अशा चालू राहिल्या. आणि आता त्या घरात राहणाऱ्या लोकांना सुद्धा त्या विचित्र घटनांची सवय झाली होती. आणि आता इसवी सन 1917 साल आले होते. याच वर्षी युजीनचे वडील थॉमस ओटो यांचे निधन झाले. वडील वारल्यामुळे घराची संपूर्ण जबाबदारी युजीनवरती येऊन पडली होती. त्यामुळे युजीनने रॉबर्टला उचलून तळघरातील पेटीत बंद करून ठेवले आणि ॲग्रिकल्चरचे शिक्षण घेऊ लागला. पण युजीनला शिक्षणात अजिबात मन लागत नव्हते. त्याला एक पेंटर बनायचे होते आणि आपले हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी युजीन इसवी सन 1920 साली पॅरिसला गेला. त्या काळी पॅरिसमध्ये खूप मोठमोठे कलाकार, आर्टिस्ट, रायटर आणि पेंटर्स होते आणि ज्यांना पण आयुष्यात काही करून दाखवायचे होते ते लोक पॅरिसमध्ये जात असत. जसे की आज लोक मुंबईमध्ये येतात, अगदी त्याचप्रमाणे युजीन पण पॅरिसमध्ये आला होता. पॅरिसमध्ये युजीन पेंटर लोकांच्या हाताखाली काम करू लागला आणि अशा प्रकारे त्याने आपले पेंटिंगचे करिअर सुरू केले. पॅरिसमध्ये पेंटिंगचे काम करत असताना युजीनची ओळख तिथेच राहणाऱ्या एका मुलीशी झाली, जिचे नाव एनेट पार्कर होते. एनेट पार्कर ही एक पियानो वादक तर होतीच, पण त्यासोबत ती एका श्रीमंत कुटुंबातील एकुलती एक मुलगी होती. काही वर्ष एकमेकांसोबत मैत्रीत राहिल्यानंतर 3 मे 1930 साली त्या दोघांनी पॅरिसमध्येच लग्न केले. काही वर्ष पॅरिसमध्ये घालवल्यानंतर ते दोघे न्यूयॉर्कमध्ये जातात आणि आपले करिअर बनवण्याचा प्रयत्न करतात. पण न्यूयॉर्कला गेल्यावरती एनेट पार्करचे करिअर हे खूप चांगल्या प्रकारे चालते, पण युजीनचे करिअर मात्र पहिल्यापेक्षाही खाली गेले होते. त्याच्याकडे जास्त काम नव्हते आणि हळूहळू आणखीन काही वर्ष निघून जातात आणि आता इसवी सन 1945 आले होते. पण अजूनही युजीन आपल्या करिअरमध्ये स्ट्रगलच करत होता. त्याला आपल्या पेंटिंगच्या करिअरमध्ये काही खास करता आले नव्हते आणि याच दरम्यानच्या काळात त्याला एक बातमी कळते की युजीनची आई मिनी ओटो यांची तब्येत खूपच खराब झाली आहे. त्यामुळे युजीन आणि एनेट परत आपल्या मूळ घरी फ्लोरिडा की वेस्टमध्ये येतात. पण काही दिवस गेल्यावरती 14 सप्टेंबर 1945 रोजी युजीनची आई मिनी ओटो या जगाला कायमची सोडून गेली. युजीनची आई मेल्यानंतर ते घर युजीनच्या नावावरती झाले होते आणि आता युजीन आणि त्याची बायको एनेट इथे फ्लोरिडामध्येच राहण्याचे ठरवतात, कारण न्यूयॉर्कमध्ये युजीन जास्त काही कमवत नव्हता. पण त्यांचा हा निर्णय त्यांच्या आयुष्यातील आतापर्यंतच्या सगळ्यात भयानक निर्णय ठरणार होता, कारण आता त्यांच्यासोबत जे काही होणार होते ते त्या दोघांनाही माहीत नव्हते, खास करून युजीनची बायको एनेटला, कारण त्या घरामध्ये त्या दोघांशिवाय रॉबर्ट
म्हणजेच ती बाहुली सुद्धा राहत होती. एके दिवशी आडगडीच्या खोलीमध्ये एनेट साफसफाई करत असताना एका पत्र्याच्या पेटीमध्ये एनेटला ती बाहुली सापडते आणि एनेट ती बाहुली आपला नवरा युजीनला आणून देते आणि ही तिच्या आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक झाली. कारण एनेटने ती बाहुली युजीनच्या हातात देताच युजीन त्या बाहुलीच्या डोळ्यात हरवून गेला. जसा तो 5 वर्षांचा असताना पहिल्यांदा त्या बाहुलीच्या डोळ्यात हरवला होता, अगदी तसा एक 5 वर्षांचा मुलगा असल्याप्रमाणे बोलू लागला. आणि सर्व पाहून एनेटला खूपच विचित्र वाटले. पण ही तर सुरुवात होती. एनेटला माहित नव्हते की तिच्या सोबत यापेक्षाही भयानक घडणार होते. आता एनेट घरात काम करत असताना तिला घरातील वस्तू ठेवलेल्या जागेवरती कधीच सापडत नव्हत्या, तर त्या दुसऱ्याच ठिकाणी कुठेतरी असायच्या. काही वेळा वस्तू फुटलेल्याही असायच्या. आणि जेव्हा पण अशा घटना घडायच्या तिथे फक्त युजीन आणि रॉबर्टच असायचे. एके दिवशी घरात काम करत असताना युजीन ज्या खोलीत बसला होता त्या खोलीमधून बोलण्याचा आवाज ऐकू आला. घरात फक्त हे दोघे नवरा बायकोच असल्यामुळे एनेटने दरवाजा ढकलून आत बघण्याचा प्रयत्न केला की युजीन हा कोणासोबत बोलत आहे. पण तिथे त्यावेळी कोणीच नव्हते. आणि एनेटने युजीनला विचारले असता युजीन म्हणतो की तो रॉबर्टशी बोलत होता. हे ऐकून एनेटला पण आता रॉबर्टची भीती वाटू लागली होती. आता ही भीती फक्त घरच्या लोकांपुरतीच मर्यादित राहिली नव्हती, तर ती युजीनच्या जवळपास राहणाऱ्या लोकांमध्ये पण पसरली होती. आणि त्याचे कारण असे होते, युजीनच्या घराच्या सगळ्यात वरती एक गोलाकार रूम होता आणि त्या रूमच्या चारी बाजूला खिडकी होती. युजीन दिवसभर याच रूममध्ये आपली पेंटिंग करत वेळ घालवत असत. आणि पेंटिंग करत असताना तो रॉबर्टला एका खिडकीवरती बसवत असत. जेव्हा पण लोक युजीनच्या घरासमोरून जात असत त्यावेळी त्यांना वाटत असत की रॉबर्ट त्यांच्याकडेच पाहत आहे. आणि ते जसे जसे पुढे जात असत तसतसा रॉबर्ट एका खिडकीवरून दुसऱ्या खिडकीवर येत असत. यामुळे लोक घाबरून युजीनच्या घरासमोरून जाणे येणे सुद्धा बंद करतात. एवढेच नाही तर युजीनच्या घरी येणारे पाहुणे त्यांना पण युजीनच्या घरामध्ये लहान मुलाच्या चालण्याचा आणि खेळण्याचा आवाज येत असत. पण खरं तर त्या घरामध्ये कोणीच लहान मुलगा नव्हता. त्यामुळे युजीन यांच्या घरीही लोकांनी येणे बंद केले होते. आणि त्यांनी युजीनच्या घराला भूत बंगला म्हणून नाव ठेवले होते. या सगळ्या घटनांना कंटाळून युजीनची बायको एनेट हिने बाहुलीला उचलले आणि तळघरातील त्याच पेटीत पुन्हा बंद करून ठेवले जिथून तिने ती बाहुली बाहेर काढली होती. युजीनने एनेटला असं करण्यापासून थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, पण एनेटने युजीनचे काही ऐकले नाही. पण इतकं करूनही त्या घरामध्ये शांती नव्हती. एनेटला अजूनही घरामध्ये विचित्र विचित्र आवाज ऐकू येत असत. आणि एके रात्री ते घडले ज्याचा विचार एनेटने कधीच केला नव्हता. एके दिवशी सकाळी युजीन झोपेतून उठला तेव्हा त्याने पाहिले की बेडवरती त्याची बायको एनेट नव्हती. युजीनने तिला पूर्ण घरात शोधले, पण ती त्याला कुठे सापडली नाही. तेव्हा त्याला घराच्या एका कोपऱ्यातल्या कपाटातून कसला तरी आवाज येऊ लागला.
युजीनने कपाटाचा दरवाजा उघडला आणि त्याने पाहिले की त्या कपाटात एनेट बंद होती. त्याने एनेटला विचारल्यावरती तिने सांगितले की रात्री कपाटातून कसला तरी आवाज येत होता, म्हणून ती या कपाटात पाहायला आली आणि तेव्हा तिला कोणीतरी जोराचा धक्का दिला आणि बाहेरून कपाट बंद केले. एनेटला पहिले वाटले की हे युजीनने केले आहे, त्यामुळे ती युजीनशी भांडू लागली. पण युजीन म्हणतो की हे सगळे त्याने नाही तर रॉबर्टने केले आहे. हे ऐकून एनेट अजूनच घाबरले. हळूहळू घरात घडणाऱ्या या घटना आणि रॉबर्टमुळे युजीन आणि यांच्यामध्ये खूप भांडणं होऊ लागले आणि हळूहळू ते एकमेकांशी बोलणेही कमी करू लागले. कित्येक दिवस किंवा कित्येक हफ्ते ते एकमेकांशी बोलतच नसत आणि बोलायचे झाले तर फक्त गरजेपुरतेच बोलत असत. आता आणखीन काही असेच दिवस निघून जातात आणि वेळ होती इसवी सन 1965ची. याच वर्षी युजीनला पार्किन्सन्स नावाचा एक आजार झाला आणि पुढील 10 वर्ष युजीनने याच घरामध्ये वेडेपणाचे झटके येत काढले आणि 24 जून 1974 मध्ये युजीनचेही निधन झाले. आणि आता इतक्या मोठ्या घरामध्ये एनेट एकटीच होती, ते पण रॉबर्ट सोबत. त्यामुळे एनेटने आता हे घर विकण्याचा निर्णय घेतला होता. एनेटने ते घर त्यांच्याच एक शेजारी विलियम गेसियरला विकले, कारण आता तितक्या मोठ्या घरामध्ये रॉबर्ट सोबत एकटी राहणार नव्हते. पण घर विकण्या अगोदर एनेटने एक शर्त ठेवली की काही झाले तरी रॉबर्ट याच घरामध्ये राहणार. विलियमने सुद्धा एनेटची ती शर्त मान्य केली आणि एनेटकडून ते घर विकत घेतले. घर विकल्यानंतर एनेट अमेरिकेतील एका दुसऱ्या शहरात जाऊन राहू लागले. पण 9 जुलै 1979 साली कॅन्सरने तिचे सुद्धा निधन झाले. इकडे दुसरीकडे जे शेजारीने हे घर विकत घेतले होते तो तर कधीच या घरामध्ये राहायला गेला नव्हता, कारण त्याने सुद्धा या घराबद्दल आणि रॉबर्टबद्दल बरेच काही ऐकले आणि पाहिले होते. आणि हे घर खरेदी केल्याच्या 2च वर्षांनी म्हणजे इसवी सन 1976 साली त्याने सुद्धा हे घर एका नवरा बायको विलियम रुटेल, मार्टले रुटेल यांना विकून टाकले, ज्यांना या घराबद्दल आणि रॉबर्टबद्दल काहीच माहीत नव्हते. आता ते नवरा बायको आणि आपली एक लहान मुलगी सारा हिच्यासोबत त्या घरामध्ये राहायला जातात. तिथे गेल्यावर सारा युजीनच्या खोलीमध्ये जाते. तिथे तिला ती बाहुली सापडते, जे एका खुर्चीवरती बसून दरवाजाच्या दिशेनेच पाहत होते. जणू काही ती कोणाची तरी वाटच पाहत होते. ही बाहुली पाहून साराला खूपच आनंद होतो, कारण तिला ही बाहुली खूपच आवडली होती. आणि इथून एका आणखीन नवीन गोष्टीची सुरुवात होती. साराला रॉबर्टबद्दल काहीच माहीत नव्हते, त्यामुळे सारा दिवसभर रॉबर्ट सोबत खेळू लागले, त्याच्यासोबत बोलू लागले, त्याच्यासोबतच जेवण करू लागले. सर्व काही व्यवस्थित होते. पण हा आनंद जास्त दिवस टिकला नाही, कारण सारा ही रॉबर्ट सोबत तर खेळतच होती, पण त्यासोबतच ती दुसऱ्या खेळण्यांसोबतही खेळत असत. म्हणजे तिच्यासाठी रॉबर्ट हे पहिलं आवडतं खेळणं नव्हतं, आणि कदाचित हीच गोष्ट रॉबर्टला आवडली नसावी. एके दिवशी साराचे आई वडील खाली लिव्हिंग हॉलमध्ये बसले होते आणि सारा आपल्या रूममध्ये झोपली होती.
आणि एकदम जोरजोरात सारा ओरडू लागली. तेव्हा तिचे आई वडील साराच्या रूममध्ये येऊन पाहू लागले आणि त्यांनी पाहिले की सारा तिच्या बेडवरती झोपली होती आणि रॉबर्ट तिच्या अंगावरती पडलेला होता. साराच्या आईवडिलांनी साराला ओरडण्याचे कारण विचारले. तेव्हा साराने सांगितले की रॉबर्ट म्हणजे ती बाहुली तिचा गळा दाबत होती. पण तिचे वडील विलियम यांना साराच्या बोलण्यावरती अजिबात विश्वास बसत नव्हता. त्यांना असे वाटत होते सारा खोटं बोलत आहे आणि तिच्या अशा या वागण्यामुळे विलियमला खूप राग येतो आणि विलियम ती बाहुली उचलून अडगळीच्या खोलीत फेकून देतो. पण या घटनेनंतर काही दिवसानंतरच त्याचाही मृत्यू होतो. त्याचे शरीर त्याच्या घरासमोरच त्याच्याच कारमध्ये मिळाले होते आणि पोस्टमॉर्टममध्ये समजले की विलियमचा मृत्यू कार्बन डायऑक्साईडच्या गॅसमुळे झाला होता. पण प्रश्न हा आहे की हा फक्त एक योगायोग आहे की त्या बाहुलीचा शाप? लोकांना असे वाटते की या घटनेमागे रॉबर्ट होता आणि त्याने आपला बदला घेण्यासाठीच विलियमला मारले. या घटनेनंतर मार्टेल विधवा झाली आणि तिची आर्थिक परिस्थिती खूप खराब झाली. त्यामुळे तिने सुद्धा ते घर विकून जवळच असलेल्या व्हाईट स्ट्रीटवरती एका भाड्याच्या घरात राहू लागले. पण घर सोडताना तिने रॉबर्टला आपल्या सोबतच घेऊन गेली आणि तिने असे का केले हे कोणालाच कळाले नाही. तिथे गेल्यावरती मार्टेलने पुन्हा एकदा रॉबर्टला त्या पेटीतून बाहेर काढले आणि ती आता रॉबर्ट सोबतच राहू लागली आणि त्यांचे हे नाते पुढील काही वर्ष असे चालू राहिले. आणि आता तारीख येते 18 ऑगस्ट 1994. त्या रात्री रॉबर्ट अचानक घरातून गायब झाला. मार्टेलने त्याला खुर्चीवर ठेवले होते पण रॉबर्ट आता त्या खुर्चीवरती नव्हता. मार्टेलने त्याला पूर्ण घरामध्ये शोधले पण तो कुठेच नव्हता. तेव्हा मार्टेल बेसमेंटच्या खोलीत जाऊन रॉबर्टला पाहू लागते आणि अचानक बेसमेंटचा दरवाजा बंद होतो. मार्टेल जोरजोरात दरवाजा वाजवते पण दरवाजा उघडतच नाही. तो कोणीतरी बाहेरून बंद केला होता. तेव्हा मार्टेलने रडत रॉबर्टची माफी मागितली आणि दरवाजा खोलण्याची विनंती केली. तेव्हा अचानक तो दरवाजा उघडला आणि मार्टेलने पाहिले की रॉबर्ट दरवाजाच्या बाहेरच एका खुर्चीवरती बसलेला होता. आणि मार्टेलने आता ठरवले की आता ती रॉबर्ट सोबत आणखीन राहू शकत नाही. म्हणून मार्टेलने पुढच्याच दिवशी म्हणजे 19 ऑगस्ट 1994ला फ्लोरिडाच्या की वेस्टमधील म्युझियममध्ये रॉबर्टला दान केले आणि दान करताना तिने सांगितले की ही बाहुली एक शापित बाहुली आहे आणि अशा प्रकारे तिने रॉबर्ट पासून आपला पिछा सोडवला. पण ती बाहुली दान केल्यानंतर फक्त 101 दिवसांनीच मार्टेलचा खूप भयानक अंत झाला. आणि याचा अर्थ असा होतो की त्या बाहुलीशी संबंधित असणाऱ्या लोकांचा खूपच भयानक पद्धतीने अंत झाला आणि फक्त एकाला सोडून, ती म्हणजे स्वतः रॉबर्ट. सुरुवातीला म्युझियमवाल्या लोकांनी रॉबर्टला एका लॉकरमध्ये ठेवले पण रॉबर्ट इतका शक्तिशाली होता की रात्रीच्या वेळेस त्या म्युझियममध्ये खूप विचित्र घटना घडू लागल्या. असेच एका दिवशी
म्युझियमची पाण्याची पाईपलाईन खराब झाली होती आणि ती नीट करण्यासाठी म्युझियमवाल्यांनी एका प्लंबरला बोलावले होते. प्लंबर आपले काम करत त्या अंधाऱ्या खोलीत पोहोचला जिथे रॉबर्टला ठेवले होते. आणि तिथे काम करत असताना त्याला कोणीतरी चालत असल्याचा भास होऊ लागला. त्यामुळे त्या प्लंबरने आपल्या जवळ असणारी टॉर्च त्या आवाजाच्या दिशेने फिरवली आणि समोर जे काही होते ते पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. प्लंबरने पाहिले की ती बाहुली म्हणजे रॉबर्ट त्याच्या दिशेने चालत येत आहे आणि तो खूप भयानक पद्धतीने हसत होता. हे पाहताच तो प्लंबर तिथून पळून गेला आणि पुन्हा कधीच त्या म्युझियममध्ये आला नाही. त्या म्युझियममध्ये आता खूप विचित्र घटना वाढल्या होत्या आणि जेव्हा म्युझियममधील लोक या घटनाच्या मुळाशी जात असत तेव्हा शेवटी एकच नाव येत असत आणि ते म्हणजे रॉबर्ट द डॉल. हळूहळू रॉबर्ट बद्दल बाहेरील लोकांनाही कळू लागले आणि त्याला पाहण्यासाठी म्युझियमच्या बाहेर लोकांची एकच गर्दी होऊ लागली. त्यामुळे म्युझियमवाल्यांनी रॉबर्टला लॉकरमधून बाहेर काढून एका काचाच्या चौकोनी बॉक्समध्ये ठेवले. खरं तर ही गोष्ट इथं संपत नाही, तर इथून एका नवीन कथेला सुरुवात होते. रॉबर्टला बघायला आलेल्या लोकांसोबत आता विचित्र घटना घडू लागतात. कोणी जर रॉबर्ट बद्दल वाईट बोलत असेल तर रॉबर्टच्या चेहऱ्यावरील हावभाव बदलू लागायचे, जणू काही रॉबर्ट ते सर्व काही ऐकत आहे. लोक जेव्हा कॅमेरा किंवा मोबाईल घेऊन रॉबर्टपाशी येतात तेव्हा त्यांच्या कॅमेऱ्याची बॅटरी खूप गरम होऊन बंद पडत असत, तर कधी मोबाईलमध्ये फोटोज येत नसत. आणि हेच लोक जेव्हा रॉबर्ट पासून दुसरीकडे जात असत किंवा म्युझियमच्या बाहेर येत असत तेव्हा त्यांचा कॅमेरा किंवा मोबाईल पहिल्यासारखा व्यवस्थित चालत असत. कॅमेरा आणि मोबाईलपर्यंत ठीक होते, पण रॉबर्टमुळे काही लोकांच्या आयुष्यात खूपच भयानक घटना घडू लागल्या होत्या. पहिले तर म्युझियमच्या लोकांना हा फक्त एक योगायोगच वाटत होता, पण हळूहळू या घटना खूपच वाढू लागल्या आणि लोक पुन्हा म्युझियममध्ये येऊन रॉबर्टची माफी मागू लागले. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे माफी मागितल्यावरती त्या लोकांचे आयुष्य पुन्हा पहिल्यासारखे नॉर्मल होत असत. त्यामुळे म्युझियमच्या लोकांनी आता रॉबर्टला बघायला येणाऱ्या लोकांसाठी काही नियम बनवले. पहिला नियम, रॉबर्टला पाहायला येणाऱ्या व्यक्तीने पहिला आपला परिचय रॉबर्टला द्यायचा. म्हणजेच रॉबर्टला हॅलो रॉबर्ट म्हणून आपले नाव सांगायचे. दुसरा नियम, रॉबर्ट सोबत नेहमी नम्र होऊन बोलायचे. त्याला अरेतुरीने बोलायला सक्त मनाई होती किंवा त्याची मस्करीही करायची नाही. आणि असे करणे म्हणजे स्वतःचे आयुष्य धोक्यात टाकण्यासारखे होईल. तिसरा नियम, रॉबर्ट सोबत फोटो घेताना नेहमी त्याची परवानगी घ्यावी. बिना रॉबर्टच्या परवानगीची त्याचा फोटो घेण्याची परवानगी कोणालाही नाही. चौथा आणि शेवटचा नियम, जाताना रॉबर्टला गुड बाय म्हणणे गरजेचे आहे आणि त्याच्या सोबत जोडलेले सर्व नाते तेथे संपवावे. पण काही अतिशहाणे लोक असतात ना, ज्यांना हे सगळे नियम माहीत असताना देखील त्यांनी या नियमांना मानले नाही.
आणि ज्यांच्यावर या बाहुलीचा शाप पडला त्यामुळे लोकांच्या नोकऱ्या गेल्या, काही लोकांचे ॲक्सिडेंट झाले, काही लोकांचे लग्न मोडले, तर काही लोकांच्या घरात विचित्र सावल्या दिसू लागल्या आणि त्यामुळे त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. एवढेच नाही तर काही लोकांच्या मृत्यूसाठीही रॉबर्टला जिम्मेदार मानले गेले. हळूहळू म्युझियममध्ये माफीनाम्याचे पत्र येऊ लागले, मग ईमेल येऊ लागले आणि मग सोशल मीडियावरती रॉबर्टच्या नावाने मेसेज येऊ लागले, ज्यामध्ये लोकांनी रॉबर्टची माफी मागितलेली असत. त्यांनी या सर्वांद्वारे आपण कसे ते नियम न मानल्यामुळे आपले आयुष्य कसे बदलले, आणि हे फक्त 1-2 नाही तर हजारो लोक होते. आणि माफी मागितल्यावर त्या लोकांचे आयुष्य पहिल्यासारखे व्यवस्थितही झाले. या घटनेनंतर बऱ्याच पॅरानॉर्मल एक्सपर्टने जे की भूत आणि आत्मा यांच्या अस्तित्वाचा पत्ता लावतात, असे लोक पण रॉबर्टची पाहणी करण्यासाठी आले होते आणि त्यांनीही रॉबर्टमध्ये काही ना काही एनर्जी अस्तित्वात असल्याचे मान्य केले. पण हे सर्व ऐकल्यावरती एक प्रश्न पडतो की रॉबर्ट ही बाहुली शापित झालीच कशी? यामागे असे कारण होते की या बाहुलीमध्ये निगेटिव्ह एनर्जी वास करत आहे आणि या बाहुलीचा इतिहास पाहता एकच मुख्य कारण निघून येते आणि ते कारण असे होते. फ्लोरिडामध्ये राहत असलेले तेथील स्थानिक लोक म्हणतात की थॉमस ओटो यांच्या घरात राहणारी एमिलिन ही नोकर आणि थॉमस यांच्यामध्ये अवैध संबंध होते आणि कॅरोलिन ही त्या दोघांचीच मुलगी होती. पण कसल्या तरी आजाराने कॅरोलिन हिचा मृत्यू झाला. जेव्हा कॅरोलिन मरते तेव्हा घरामध्ये ती बाहुली सुद्धा होती. कॅरोलिन हिच्या मृत्यूसाठी एमिलिन ही ओटो फॅमिलीला जबाबदार मानत होती आणि त्यामुळेच तिने ठरवले की जर तिची फॅमिली राहिली नाही की आता ती पण ऑटो फॅमिलीला राहू देणार नाही. आणि या बदलेच्या भावनेतूनच तिने बाहुलीवरती उडो नावाची काळी जादू केली आणि त्या काळ्या जादूनंतरच या घरामध्ये युजन सोबत भयानक घटना घडू लागल्या. मित्रांनो, तुम्ही भूत प्रेत या गोष्टींवर विश्वास ठेवा अगर ठेवू नका, किंवा या घटनांना फक्त अंधविश्वास म्हणून बघा. पण ज्यांच्या सोबत या सर्व घटना घडल्या आहेत, जे हजारो लोक पत्र लिहून रॉबर्टची माफी मागत आहे आणि त्यांचे जीवन पहिल्यासारखे सुरळीत झाले आहे, अशा लोकांबद्दल तुम्ही काय म्हणाल? तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा. भेटूया अशाच एका नवीन गोष्टीसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.